भिवंडी तालुक्यातील सरोलीपाडा श्री गुरुदत्त भगवान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला। संपूर्ण गावामध्ये गुरुदत्तांची भव्य मिरवणूक काढून विविध धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यात आला। यावेळी मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते गुरुदत्त भगवान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी संपूर्ण गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण धार्मिक कार्यक्रम मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला। उपस्थांनी आपले मनोगत देखील या धार्मिक कार्यक्रमावेळी व्यक्त केले आहे। एकोपी दत्तस्य कृत प्रणानम दशाश्वमेधम कृत जन्म दत्त प्रणाम पुनर्भवती। दत्त भगवंत यांच्या ह्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा त्यासाठी निर्माण मंदिराचा थोडक्यात इतिहास असा आहे की आमच्या गावचे श्री क्षेत्र सरोलीपाडा येथले एक नामांकित असे व्यापार करणारे असे एक गावावर प्रेम करणारे गजानन पदू भोईर ह्या परिवाराच्या घरी गेली 50-60 वर्षे ती परंपरा आम्हाला बी माहिती आहे। आम्ही लहान असताना त्यांच्या घरामध्ये सत्यनारायणाची महापूजा व्हायची। या दोन्ही सरवली आणि सरवलीपाडा सोनालीपाडा या गावामध्ये तेव्हा कोणाच्या घरी सत्यनारायण असायचा। अशी ही परंपरा जवळजवळ 70-80 वर्षाची परंपरा असलेली ही दत्तांची परंपरा आणि ती पूजा त्यांनी सतत अशी ठेवलेली होती, जेणेकरून आपल्या कुटुंबाचं गावाचं कल्याण व्हावं असा त्याच्या मागचा हेतू होता। आणि त्यांचीच परंपरा ते गेल्यानंतर त्यांच्या मुलानेही आजपर्यंत ती परंपरा सत्यनारायणाची टिकून ठेवलेली पूजा जवळजवळ पंचक्रोशीतली हजारो लोक या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन आणि महाप्रसादाचा लाभ दरवर्षी घेतात। आणि अशा प्रकारच्या त्या पूजेचाच एक त्यांना परिपाक म्हणून त्यांना मिळालेला फळ श्रुती म्हणून त्यांच्या घरी आज गुरु दत्तांचा आगमन होत आहे। या परिवाराने एक संकल्प केला। गुरुवर्य चिदानंद स्वामी सरस्वती म्हणजेच पूर्वश्रमीचे चिंतामणी बाबा यांच्या आशीर्वादाने आणि या परिवाराच्या अथक शुभ संकल्पनाने त्यांनी या ठिकाणी दत्त मंदिराच्या उभारणीचा एक संकल्प केला की जेणेकरून दत्ताची सतत आपल्याकडनं आणि सेवा व्हावी असा या परिवाराचा एक शुभ हेतू होता। आणि त्या संकल्पनाने या परिवाराने संपूर्ण मेहनत कष्ट घेऊन आणि ही भव्य दिव्य अशा प्रकारची मंदिराची उभारणी केली। आणि त्या मंदिराचा परिपाक म्हणून आज या ठिकाणी माघ वद्ये पंचमीला त्यांनी ब्राह्मणांच्या आणि संपूर्ण अशा प्रकारे चांगल्या प्रकारचा मूर्त काढून आणि आजचा दिवस त्यांनी या ठिकाणी सुयोजित केलेला आहे, जेणेकरून दत्त भगवंताची आपल्या कृपा असा या परिवाराचा एक संकल्प आहे। आणि त्यासाठी आज त्यांनी या ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवलेले आहेत। आज माघ कृष्ण चतुर्थी 1947 गुरुवार दिनांक 5/2/2026 रोजी सकाळी वास्तुशांती झाली, पुण्यावन, नदीश्राद्ध, मातृका पूजन, नवग्रह पूजन, वास्तुपूजन आणि 1 वाजल्यापासून संपूर्ण गावामध्ये त्यांनी गुरुदत्त भगवंताच्या मूर्तीचे चांगल्या प्रकारे मिरवणूक काढून आणि या ठिकाणी वाजत गाजत त्या ठिकाणी नामस्मरण भजन हरिपाठ करून आणि ही या ठिकाणी मिरवणूक आता विसावलेली आहे। आणि आता या ठिकाणी ज्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा ही उद्या होणार आहे त्या मूर्तिकांना या ठिकाणी आपल्या धान्यामध्ये त्यांना शयन करण्यात येणार आहे। अशा प्रकारे आजच्या दिवसाचा सोहळा पूर्ण झालेला आहे। आणि आता उद्या सकाळी म्हणजेच माघ कृष्ण पंचमी 1947 शुक्रवार दिनांक 6/2/2026 रोजी सकाळी 10 ते 12 पुण्यवाचन, नवग्रह पूजन, ब्रह्ममंडल पूजन आणि पूर्ण आहुती तसेच या मंदिरावर कलशारोहण होणार आहे। हे परमपूज्य बालयोगी मच्छिंद्रनाथ महाराज ओवली मठ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल। त्यात सकाळी 11 वाजता पूजन चालू होईल। त्याच्यानंतर कलशारोहण मंदिराच्या कलशावर विराजमान होईल आणि नंतर ध्वजारोहण झाल्यानंतर या ठिकाणी महाआरती होईल। महाआरती झाल्यानंतर महानैवेद्य देवाला दाखवला जाईल आणि सर्व भाविकांची या ठिकाणी दुपारची भोजनाची व्यवस्था होणार आहे। त्याच्यानंतर बरोबर 5 ते 6 या वेळेमध्ये ग्रामस्थांचा जय भोलेनाथ हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठाचा कार्यक्रम होईल। त्यानंतर 7 ते 9 आळंदीचे महाराज रामेश्वर महाराज भोजने यांचा सुश्रव्य असा 7 ते 9 कीर्तनाचा कार्यक्रम होईल। आणि कीर्तन झाल्यानंतर मग आलेल्या सर्व पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार आणि त्याच्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे। चंद्राबाई गजानन भोईर वैकुंठवासी गजानन पदू भोईर या दाम्पत्याने या मुलांना लावून दिलेली परंपरा त्याचा परिपाक म्हणून आज दत्त भगवंत त्यांच्या घरी विसावलेले आहेत। जय श्रीराम।
Thank you.